तिथे पहा, चेंडू पकडण्याच्या अगोदरच मात्र क्षेत्ररक्षक स्किड झालाय. हो, यावेळेस फटका फसला, बॅट सटकलेली आहे. बाहेर बसायचं, कारण सिमेंटच्या विकेट वरती पडलेत, चिकट आहे आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की काळजी घ्यायची आहे. छोटा मुलगा फिल्डिंगला उभा आणि हा काका रिक्षा सोडून इकडे फिल्डिंगला उभा राहिलाय. वाट लागले पूर्ण, गरम लय होतं. कंप्लीट केली जातोय. दुसरे धावेचा प्रयत्न, परत एकदा स्किड झालाय, मारण्याचा प्रयत्न आणि हो 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 हो, वाव, व्हॉट अ थ्रो गाइस. अरे सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आजचा ब्लॉग आहे, आपण जी लाईव्ह टेलिकास्ट करतो त्यावरचा ब्लॉग आहे. जेवढं कव्हर करता येईल तेवढं मी कव्हर करेन. पाऊस आहे खूप, आज तर रेड अलर्टचा इशारा दिला आहे, पण आपण पण फुल तयारीत चाललोय ना. एक काम कर आता, ते कर माहिती हे बाबू बाय गाडी तर चालू जायचं त्याला. आमना पीसी आहे ना, पीसी तेव्हा नाही ना तुझ्या घरात ठेव. हा आपला ऑपरेटर यश. काय ऑपरेटर आगे सलगी गुंडे यश मुंडे. वाट लागते पूर्ण, पावसाला चालू आहे. हो, दोघाच आम्ही. आलो आम्ही ग्राउंडवर, आता सामान ठेवलंय, सेटअप लागतोय. बसायची सोय आमची. खेळायला आले ते फक्त. हा ऑपरेटर भाई यश मुंडे. ऑपरेटर वाट लागते ऑपरेटिंगला. कॅमेरे वाले बरं, बॉल भेटूया ना, भेटू काय फरक नाही. बॉल भेटणार इकडे, बॉल भेटणार. बिल्डिंग आहे ना मागे, बॉल भेटणार ना. ब्लॅक मध्ये आहे ना बिल्डिंग, मग भेटेल. वाईट असते तर नसतं भेटली. ही मेहनत बघा भाईची. लॅपटॉप लावलाय, सेटअप आधीच चेक करतो, मग तिकडे बसल्यावर काही टेन्शन नाही ना. यश आधीच चेक करतो, टेन्शन नाही. अजून काही तयारी नाही यांची. आयोजक आहेत सर्व ग्रीन व्हाईट जर्सीवाले. आम्ही आमचं काम करून मोकळं होतो. आधी चेक करायचं सगळं. एकदा काय चेक झालं चालू झालं, आऊट झाला कधी चालू करा मॅच, काय टेन्शन नाही काय. आरामात कधी पण, फक्त 6:30 आधी का संपवा. 6:30 नाही, इथं किती 8 वाजता पाहिजे. 8 वाजतात का? पॉवर बँक हे आउट टाकू पाहिजे आता फायबरचा आउटला तर बघू, ट्राय तर मार आधी पहिले. भाईने लावला चॅलेंज, आता बोलतोय फायबरने आउट घेऊन दाखवेल बोलतो. फायबरचा आउट नाही आला तर हा मग मी बसतो ना सेटवर, तू बस जागे कॅमेरावर. नको नको, मला जाऊ दे, कॅमेरावर जातो मी शांतीत तिकडे माझ्या जागेवर. कोणती बारकी होली? भाईने आउट घेऊन दाखवला फायबरचा. ऐकत नाही भाई. आता फायबर टाकत जातो आम्ही पण. तिथे पोचवायची आहे फायबर. पाऊस पण पडायला लागला आता, बारीक बारीक. तू बोल ना. सो आपला हा 4 चौकटीतला काम कॅमेरावर. मॅचला पण आता सुरुवात होईल थोड्याच वेळात. यश बसल्या ऑपरेटिंगला. मच्छर वाट लावत आहेत खूप.
त्यात सगळी सेफ्टीची तयारी पण केली आहे. पाऊस आलाच, आतमध्ये झडबिड मारली तर आहे. प्लॅस्टिक वगैरे तयार ठेवलं आहे. वायर पूर्ण तिकडे टाकून घेतली आम्ही अख्खी. सो 19 मॅच आहेत टोटल, 20 टीम, मग 19 मॅच 3 ओव्हरच्या. ही बघा पहिली टीम चालली. काकाने काय खतरनाक ओव्हर टाकली आहे, ते दाखवीनच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. 2 रन दिलेत भाई आणि 4 बॉल डॉट काढलेत. पुराणा चावल हो, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी आता होते शंकर कडून. पहिलाच बॉल इथे बीट करून चाललाय. अकोट टप्प्याचा बॉल, हा सुद्धा बॉल खाली राहिलाय. हा पंपूल करण्याचा प्रयत्न, बॅटला स्लाइस होतो, मिस्टामिंग स्ट्रोक, तिथे एकच रन मिळेल. त्या स्पर्धेला टेलिकास्ट करते. यावेळेस अंडरम फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह, 1 रन कंप्लीट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी आहे. काय घडलं संदीप चालके, गरज नव्हती. बॉलचा खेळ शिल्लक. हो, पुन्हा एकदा गती काढली, चांगली गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. मागे ठेवतो, हा सुद्धा बॉल मागे टाकलाय. खूप चांगली गोलंदाजी. ही गोलंदाजी आवडली असेल तर शंकरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम भाई, पूर्ण माखलाय. हारले वरून तर माखला पण भाई. हो, चांगला सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह होती, ते पहा. चेंडू पकडण्याच्या अगोदरच मात्र क्षेत्ररक्षक स्किड झालाय आणि त्याच्या उरावरून बॉल गेला सीमारेषा पलीकडेच्या. बॅटरचा हात एवढा ओला झालाय की बाईच्या हातातून बॅटच उडाली पूर्ण. थोडासा आक्रमक डोक्याचा आहे, अग्रेसिव्ह आहे. हो, यावेळेस फटका फसला, बॅट सटकलेली आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. नाही म्हणलं तरी ही आता वाजलेत ॲक्च्युली 2-2.5 वाजलेत आणि 12वी-13वी मॅच असेल. अजून बऱ्याच मॅच बाकी आहेत. पाऊस आलाय आणि लाईटसुद्धा परत गेली. तोपर्यंत पॅक करून ठेवलं सगळं. आणि हा बघा छोटा प्लेयर फिल्डिंगला उभा राहिलाय. हाईट डझंट मॅटर. बॉल आला की लगेच पाहायला जातो तो. रुपेश भाऊके, तो क्लास जी गोलंदाजीमध्ये आहे, तो टप्पा आहे, तो इथे तुम्हाला आणावा लागेल. आणि ह्या बॉलवरती पाहायला गेला तर मात्र मिळालंय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र पूर्ण केला जाईल का? डेफिनेटली मात्र पूर्ण केला जाईल. गौतममध्ये बॉल तर बाहेर बसायचं, कारण सिमेंटच्या विकेट वरती पडलेत. चिकट आहे आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की काळजी घ्यायची आहे. मॅच तुम्ही पराभूत झालात, एखादा झेल सुटला तरी सहसा अध्यक्ष लगेच तिथे गेले ना, म्हणतात अध्यक्ष प्रत्येकाची. आणि हा काका आता काय डायरेक्ट रिक्षा धंदा सोडून आलाय. मॅचमध्ये उभा आहे फिल्डिंगला. मॅच चालू आहे. छोटा मुलगा फिल्डिंगला उभा आहे आणि हा काका रिक्षा सोडून इकडे फिल्डिंगला उभा राहिला आहे. प्लेअर कमी आहेत मुळे. लाईट गेली का यश? नाश्ता पण आला. वाट लागले पूर्ण, गरम लय होतं. नाश्ता केला ना आता? नाश्ता करून काही फायदा नाही रे, पोट नाही. लाईट पण गेली का? लाईट गेली, मग लाईव्ह बंद ठेवायला लागलं. अध्यक्षाची मॅच चालू झाली त्यांची. अध्यक्षाची मॅच झाली. अजून काय लाईट आली नाही. जेवणाचा टाइम झाला आता. जेवण पण आलंय आणि 2 फंटर आलेत आपले. काय राहतो कुठे आहात तू? घनसोलीच का? आज काय तुमची मॅच आहे की तुम्ही असेच आलेत? जिंकली का तुमची टीम? तुमचीच मजा आहे रे. तोपर्यंत ताव मारू.
गेलेत इथे मात्र एक सिंगल मात्र इथे कंप्लीट केली जातोय. दुसरे धावेचा प्रयत्न परत एकदा स्किट झालाय मारण्याचा प्रयत्न आणि हो 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 वाव व्हॉट थ्रो इथे मात्र पाहायला मिळाला अनिकेत यांचा आणि हा आता वाजले 4:30 संध्याकाळचे. ही ती मगाशी टीम बोललो ती लहान मुलगा आणि रिक्षावाला ते आले आता सेकंड राऊंड खेळायला. मोजून 4 5 6 7 जणांची टीम फक्त ती, तरी एक राऊंड जिंकलेत ते. चांगले दिसायलेत बाई मॅच हरलेत. आणि एक बॉल त्याने बाई एक बॉलमध्ये लास्टच्या बॉलमध्ये 6 मारला आणि मॅच जिंकवली. दोन बॉल मध्ये 7 आकड्यावरती खेळतो. आता 1 बॉल 5 करायचे अखेर. स्ट्रायकिंग इनला स्वप्नील. बघूया पावसाचा वेग वाढलाय. वरुण राजा अक्षरशः बरसतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि ते मारलाय स्वप्नीलच्या बॅटमधून. वॉल शॉट आउटस्टँडिंग ब्रिलियंट एक्सलंट. मी मगाशीच उल्लेख केला होता, या खेळाडूकडे क्षमता, या खेळाडूकडे अबिलिटी आहे. त्या टीम मध्ये तर बहुतेक सगळीच बारकी पोरं आहेत. ऑलमोस्ट घेऊन चालले तरी आले सेमीफायनल पर्यंत. हा इकडे आहे डेंजर काम झालंय भाईचा. भाई एकदम जोरदार चालू आहे. भाई ऐकत नाही कोणाला तिकडे. भाई शोच नाही देते. पाण्याचा डबका आहे. यष्टीरक्षण करताना बरीचशी अडचण तिथे मात्र. फायनली झाले 6:30 आणि फायनल पण झाली. आजचा दिवस इकडे संपेल. आता प्राइज डिस्ट्रीब्युशन. सो दिवसाची सांगता झाली आहे आता आपल्या. आणि आता काय चाललं तर प्राइज डिस्ट्रीब्युशन जरा पाऊस आहे म्हणून इकडनंच कवर करतो. नंतर मी नाहीतर असं पुढेच असतो बहुतेक. इथे कॅमेरा कुठेतरी लावतो. पण आज प्राइज डिस्ट्रीब्युशनमुळे आपलं पावसामुळे इथे लावलं कॅमेरा फक्त. फायनली सगळं पॅकअप झालं आहे. आता फक्त ही फायबर जुळायची बाकी आहे. हे सगळं पॅकअप झाले आणि टीमचं सेलिब्रेशन चालू आहे. यश म्हणणे टुर्नामेंटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही आहे. आमचं की सुखी चाललो आता घरी. पाऊस नाही आहे. नरादा बी आला आहे का घ्यायला? हा नरादा घ्यायला इथं टायगरला जाऊपर्यंत सुकान जायचा. नंतर पाऊस आल्यावर लगेच तिच्यात जायचा. मग काही फायदा नाही ना रे. कपडा ओलं होतं. नाही मी येतो ना बघू. आज आता येत मी आगासाला आलो तर. चल ना ये ना बिंदास. पैसला तू पावलाय ना कवा आणू सांग. कवा आणू म्हणजे अरे तू ये ना इथं. आता आपण जाऊच ना. आवाज असेल ना पाऊसला जाऊ तेव्हा. मी ते तुझ्यामुळे फेस वॉश विकत नाही घेतला बोल. अरे मग नको घ्या. दोन्ही पण देतात तुला. का तू नाही वापरत का? मी ना वापरेन. मला नाही वाटत फेस वॉश. मी नुकतंच घेतलंय. घेऊन फायदा नाही. काही लावत ना तोंडाला वगैरे येतात. चाललो डायरेक्ट पुढच्या परतीचा प्रवास. आता डायरेक्ट पुढच्या शनिवार रविवार पण नाही. फक्त रविवारच असतात. आता होत्या फक्त 3 दिवस लागोपाठ. तर बरा वाटला जरा. घरापासून कंटाळा येत आहे. घरापासून कंटाळा नाही. अरे मग गाडीचा हप्ता गाडीचा हप्त्याचा सवाल नाही. हप्ता
त्याच्यासाठी आपण लय पैसे ठेवले रे. मग पण कसा आधी सवय ना आपल्याला रोज ऑर्डर मारायच्या, म्हणून त्याच्यामुळे घरापासून कंटाळा येते. नाही इकडे आमचा नारा दादा चांगला भाई. खायला टायमावर एकदम डेंजर, टायमावर आला एकदम प्रॉपर. टायमावर बी येते आणि आम्हाला रोज खायला बी येते. चॉकलेट हवे आज प्रसाद आणि जिलेबी आणलेल्या. बोल प्रसाद भारी होता. ब्लॉग बनवतो भाई आपला भाई, युट्यूबर आहे भाई. मग सबस्क्राईब कर रे आपल्या भाईला. असं आधी माहिती तर आपण याचा लोगो बिगो टाकू. नको एवढं नको. नाही लोगो टाकता मी एकच दिवस तुला. रिक्षावाले नाही, जीटीसी वालेच आहेत ते आपले. जीटीसी वाले आहे आपले, रिक्षावाला नाही. आमचा जीटीसी वाल्यांचा रिक्षा. भाईला लाईक आणि सबस्क्राईब करा. फॉलो करा. फॉलो बी करा. इंस्टाला फॉलो करा. आलो आता सुशीलाच्या घरी सामान ठेवला. मला दाखव ना भाई. काय बघायचं तुला? अरे मला दाखव ना. अरे काल ना इथेच आवरा पाणी भरलेलं इथे. इथे का? आवरा बाबूचा फोन आवरा. एकदम. काय यश भाई आता सोडलाय सामान सुशीलाकडे. कोणी काही देतच नाही भाई. नंबर बघ कसला आहे, बघ ना कसं आहे मधीनचा नंबर. MS04MC. आम्ही पण जातो. सुशीलाने बोलवलंय चायनीज खायला नाक्यावर. मस्त की चायनीज खायला चालल्या. चायनीज खायला येता का तुम्ही पण? मस्त की या चला चायनीज खायला. सगळी घरी भाव. आमचं शेट बाई खरा शेट आहे ते. आपल्याकडे शेट आहे तो. गाईज अरे चिन्नू जीटीसी बी जीटीसी मध्ये धमतक जीटीसी आहे. दाखव आपला लोगो दाखव. जीटीसी बाय जयपेट बाय आशिष बाय एक नंबर बाय. ना आपली जीटीसी बी सुशील पाटील. जीटीसी बी. गाईज पाऊस असल्यामुळे मला ब्लॉग एंड करायला मिळाला नाही. ब्लॉग मी इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.